येणाऱ्या काळात आपल्याला माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचा आहे, जो जगातील सर्वात उंच शिखर आहे। माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करण्यासाठी आपल्याला अनेक टप्पे गाठावे लागणार आहेत। यातील पहिला टप्पा म्हणजे BMC म्हणजेच बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स। या कोर्सला 3 पार्टमध्ये डिवाइड केला आहे, रॉक क्राफ्ट, स्नो क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट। BMCचे 2 पार्ट तर आपण मागच्या 2 ब्लॉगमध्ये कव्हर केलो आहोत। आजच्या पार्टमध्ये आपण BMCचा तिसरा पार्ट म्हणजेच आईस क्राफ्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू। माहीत नाही चेहरा कसा दिसतोय, पण सगळेजण पाहून हसून राहिले। थोडा समोर जाऊ आणि चेक करू आपण मोबाईलमध्ये का आपला चेहरा कसा दिसतोय। ओके, तोपर्यंत ग्लेशियरचा मजा घेऊ आपण। आज 15वा दिवस आणि आज रॉक क्रॉप पूर्णपणे संपला आहे। आपला एक्झाम झाली आहे, टेस्ट झाला आहे आणि आता सुरू झाला आहे आईस क्राफ्टचा। म्हणजे आज आपल्याला आईस क्राफ्टचे प्रत्येक इक्विपमेंट दिले आहे। आता प्रत्येक व्यक्ती इथं डिस्ट्रीब्यूट करत आहे एक एक गोष्टी, आणि मग उद्यापासून चालू होणार आईस क्राफ्ट। म्हणजे आपल्याला आईसवर जाऊन तिथं क्लाइम्बिंग कशी करायची किंवा का बाकीच्या गोष्टी असतील त्या तिथं माहिती पडतील। 15व्या दिवशी आईस क्राफ्टसाठी उपयोगात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी डिस्ट्रीब्यूट करण्यात आल्या। ज्या दिवशीपासून आईस क्राफ्ट सुरू झाला त्या दिवशीपासून मॉर्निंगमध्ये होणारी रनिंग आणि एक्सरसाइज बंद करण्यात आली, कारण आईस क्राफ्ट हा सगळ्यात टफ पार्ट असणार होता या कोर्सचा। किती किलोचा असेल शूज? 5 किलो। हेलो फ्रेंड्स, आज हम तैयारी कर रहे हैं कल आइस में जाने के लिए। तो उसके लिए आज हमें अलग अलग आइस में जो भी इक्विपमेंट्स की ज़रूरत है वो हमें आज इशू किए गए हैं। जैसे मैं आपको दिखाऊं, ये देखो आप, एक शावल है, ये दिया गया आइस के लिए। ये इसको हम बोलते हैं, इसको डेड मैन बोलते हैं। इसको 2 होते हैं, एक डेड बॉय और एक डेड मैन। ये हमें डेड मैन मिला है। ये है ट्यूबलर एंकर जो हम जनरली रॉक्स पे यूज़ करते हैं, वो आइस के अंदर यूज नहीं होते, वो अलग तरह के ये हैं। तो ये हमें ट्यूबलर करके दिए गए हैं। एक हमें ये आइस एक्स इशू हुई है इंडिविजुअल, ताकि हम जब आइस में क्लाइंब करें या आइस के लिए करें तो ये हमारी हेल्प करेगी। इसके अलावा आप ये जो बहुत बड़े शूज़ देख रहे होंगे, ये आइस के लिए स्पेशली शूज़ हैं। इनके नीचे क्रम्पोन हैं, ये लगे हुए हैं। ये हमें बर्फ़ में थोड़ा सा ग्रिप बनाने में हमारी है ये मदद करते हैं। तो ये शूज़ हैं, इनका वज़न लगभग 4 kg के आसपास है दोनों का। 2 kg एक का, ऐसा हमें लग रहा है कि 4 के आसपास इनका वज़न है। और बाकी जो आप लोगों को इन्फॉर्मेशन दोस्तों, हम कल जब रियल में आइस में जाएंगे तो उसमें हम क्या क्या यूज़ हैं इनके और कैसे हम फील कर रहे हैं वो आपको हम कल बताएंगे जब रियल फील्ड में जाएंगे तब। थैंक यू। सगळे इक्विपमेंट डिस्ट्रीब्यूट होताच प्रत्येक इक्विपमेंट बद्दल डिटेल माहिती देण्यात आली। इस्तेमाल करते हैं। साथ ही जो दूसरे आईसेक्स है उसमें क्या है, सॉफ्ट, ठीक है। मोरैन के ऊपर, पत्थर के ऊपर इसका इस्तेमाल नहीं करना है, ठीक है। आज 16वा दिवस आणि आईस क्राफ्टचा आज आपला पहिला दिवस असणार आहे। सो आज सगळे लोक पॅकिंग करत आहे, बहुत जास्त वजन आहे। आज आपल्याला घेऊन जायचे 5 ते 6 किलोचे 2 बुट्टे आहे का। एकाचं वजन 2 ते 2.5 किलो वजन असतात। हे 700-800 ग्रॅम 1 किलो पकडायचं। आणि हे आईसवरचे बोल्ट, याचं वजन एक असेल तरी 1.5-2 किलो याचं वजन आहे। आणि तो एक काय ते कॉम्प्युटर, हा, त्याचं वजन 1-1.5 किलो। म्हणजे आज टोटल आपल्याला 20-25 किलो न्यायचं आहे का? 20-25 किलो वजन, पाणी बॉटल वगैरे सर्व पकडून 20-25 किलो होऊन जाईल। मृत्यूला स्पर्श करणारा चित्तथरारक अनुभवानं तुमची पाठ पूर्ण तुटून जाईल असा वजन। 16व्या दिवसापासून आपल्याला जायचं होतं एका वेगळ्या जागेवर, एका वेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिससाठी। तर अशा प्रकारे आज 16वा दिवस आणि आज आपल्याला नेऊन राहिले आईस क्राफ्ट करण्यासाठी, म्हणजे आईसवर ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या करण्यासाठी। हो, कुछ बोलना है? हो, बस हो बोलना है। बस हो बोलना है। ऑल द बेस्ट। ये क्या कर दिया अपने चेहरे का हाल मनोज भैया? 16वें दिन ये क्या हो गया? ये 16वें दिन ऊपर बहुत ज़्यादा बर्फ़ है और उसे सन बर्न होने का खतरा है, इसलिए हमने सभी ने सनस्क्रीन लगाई है। और मैं आप सब दर्शकों को भी यही कहना चाहूँगा, जब भी आप किसी हिली एरिया में या स्नो के एरिया में जाएं तो अपने चेहरे पे थोड़ा सनस्क्रीन जरूर लगाएं। मैं क्या लगाऊं? इनके लिए हमने अमेरिका एक रिसर्च कंपनी है, उनको एक ऑर्डर दिया है। वो जल्दी इसी का एक क्रीम की फेल हो जाएगी वो नहीं, वो कंपनी फेल, वो नई एक क्रीम का इजाद करेगी इनके लिए। अभी रिसर्च जारी है। कुछ कहना चाहती हूँ, मैं ये कहना चाहती हूँ कि हमें तुम्हारे कलर से कोई प्रॉब्लम नहीं है।
तेरा दिल बहुत अच्छा है, वो कलर वलर छोड़ दे। कब देखा नहीं, ये बंदा आज हुआ हमारा 19 तारीख है, अपने 17-15 दिन से हम लोग साथ साथ चल रहे हैं, पहले दिन से साथ हैं। मैं आपको बता रहा हूँ, ना इसका दिल अच्छा ना इसकी शक्ल अच्छी। नहीं इसकी शक्ल तो अगर देखने वाले की नजर पे है, शक्ल भी अच्छी है। चेक कराता हूँ ऐसा नहीं है, आज मैं जाके चेक करवाता हूँ नजरिया। काळा नाही पडलो पाहिजे म्हणून लोकांना मला सनस्क्रीम दिली आहे. बहुत भयानक चुन्यासारखी सनस्क्रीम आहे. जड वजनासोबत आपल्याला जवळपास 3.5 किलोमीटर जायचं आहे. त्याच्यानंतर चढाव भाग चालू होईल. सोनमर्गमध्ये प्रसिद्ध आहे थाजीवास ग्लेशियर. BMC कोर्सचा तिसरा टप्पा याच ग्लेशियरवर पार पडणार आहे. वाटला प्रवास बहुत इजी असेल. बहुत दम लागत आहे. हार्टबीट धुपुड धुपुड होत आहे, धुपुड धुपुड. आर्मी बेस कॅम्प पासून थाजीवास ग्लेशियर जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे, पण पूर्ण डिस्टन्स हा चढाव भागावर आहे. बहुत जास्त पजाई केलेल्या ट्रेकिंग नंतर समोरच आपल्याला ग्लेशियर दिसत आहे. तो तिथं आला ग्लेशियर. असं वाटतंय का ग्लेशियर जवळ आपण आलो आपल्या टार्गेट जवळ, पण टार्गेट अजूनही दूर दिसतंय, पण हे व्ह्यू पाहण्यासारखे आहे. या ग्लेशियरवर प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काही इक्विपमेंट दिले होते, ज्याच्या मदतीने आपण ही प्रॅक्टिस इझिली करू शकणार होतो. पाय बहुत जास्त स्लिप होता याच्यावर. आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे शूज देत आहे. ज्या प्रकारे इंडियन आर्मीची ट्रेनिंग घेतल्या जाते त्याच प्रकारे आमची सुद्धा ट्रेनिंग घेण्यात आली. ही ट्रेनिंग जवळपास 4 तास घेतली जायची, जिथे प्रत्येक व्यक्ती मेंटली तसाच फिजिकली कशा प्रकारे स्ट्रॉंग होईल याचा नॉलेज दिला जात होता. आणि कोर्सच्या मधात सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ज्यूस ब्रेक, जिथे प्रत्येकाला एक एक ग्लास ज्यूस भेटत होता. उसके बैग से बिस्कुट निकाल के ले सबको बाद में. बहुत ही बढ़िया. 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर पुन्हा खतरनाकवाली आर्मीची ट्रेनिंग चालू व्हायची. BMC कोर्सचा जर सगळ्यात टफ पार्ट कोणता असेल तर तो म्हणजे आईस क्राफ्टचा भाग. या प्रॅक्टिस नंतर प्रत्येक व्यक्ती लंगडत चालताना दिसत होते. काऊन लंगडत आहे का? आज लय मारली. ज्या दिवशीपासून आईस क्राफ्टची ट्रेनिंग सुरू होते त्याच दिवशीपासून सेंड अप पार्टीची सुद्धा तयारी सुरू होते, जिथे प्रत्येकाला आपला टॅलेंट दाखवण्याचा चान्स मिळतो. प्रत्येक संध्याकाळी 2 तास प्रॅक्टिससाठी दिले जात होते आणि जे लोक खाली दिसत होते त्या लोकांना उचलून गवत कापायला नेला जात होता. सारे सर्कल में आओ, सर्कल में करो ये स्टेप. आम्हाला गवत कापायला नाही नेलं पाहिजे म्हणून आमच्यातले काही लोक जबरदस्तीने डान्स करण्याची ऍक्टिंग करत होते. तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक, हमारी तरफ से निगाहें हटा लो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो. आज 17वा दिवस आणि आज आपला आईस क्राफ्टचा दुसरा दिवस. काल बहुत जास्तच पजाई घेऊन टाकली, सगळ्यांचे हात पाय पार दुखून गेले. सो आमची बहुत पजाई घेतली, पण बाकी सगळ्या लोकांची पजाई नाही घेतली. तुम्हाला परेश रावल बघायचे? काहीतरी चेहऱ्यामध्ये मिळतं जुळतं आहे जे परेश रावल सोबत मिळतात. चेतन नाव आहे. चेतन सर केम छो गुजरात. हे पण गुजरातचेच आहे, परेश रावल जी पण गुजरातचेच आहे. आम्हाला अभिमान आहे आज आमच्यासोबत परेश रावल सुद्धा माउंटेनिंग कोर्स करतात. आईस क्राफ्टवाले सगळ्या गोष्टी घेऊन प्रत्येक व्यक्ती चालले लढाई करायसाठी. प्रत्येकांचे शस्त्र तर पहा कोणत्या पद्धतीनं ठेवून आहे बॅगमध्ये.
सध्या 17वा दिवस आहे आणि लोक हसणं विसरले आहे, कोणाच्या चेहऱ्यावर स्माइल नाही. बाय टाटा. हो फायनली येऊन पोचलो आपण. 3.5 किलोमीटरची हे आपली ट्रेकिंग झाली. काही तर थोडा वेळ थांबवते 15-20 मिनटं आणि पाठीमागं जो थाजीवास ग्लेशियर दिसत आहे तिथं आपली ॲक्टिव्हिटी केलं जातं आहे. का बोलणं आहे तुझं या जागेला पाहून? निसर्गाचा आनंद घेतोय. आता तू धरूनच ठेवणार आहे का? थाजीवास ग्लेशियरवर आईस क्लाइम्बिंगच्या रोज नवनवीन टेक्निक शिकवल्या जायच्या. याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेस मेकिंग, जो आज इथे शिकवण्यात आला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 18वा दिवस आणि आज बहुत सही वाटून राहिला आहे, कारण की बस आता बस 6 दिवस बाकी आहे, ज्याच्यातले 4 दिवस इथं बाकी आहे. 4 नाही 3च दिवस आणि उरलेले 3 दिवस आपण घरी जाणार आहोत. हाय भाई लोग, आज 18वां दिन हो गया है और काफ़ी मज़ा आ रहा है और 4 दिन शेष बच गए हैं. ट्रेनिंग के लास्ट फाइनल डेज चल रहे हैं. सोनू भाई कुछ कहना चाहते हो? काफ़ी हार्ड अरे भाई टेस्ट हो रहा है, घुटने में चोट लगी हुई है, फिर भी हार नहीं मान रहे हैं. फिर भी मतलब नेवर गिव अप. बिल्कुल ये हमारे मोटिवेशनल मैन है. अरे लाली भैया का है, कैसा लगन बा? बहुत कुछ कह नहीं सकता. हे अशी एक बाल्टी आहे, या बाल्टीमध्ये चॉकलेट आहे आणि बिस्किट वगैरे रसना आहे. हे सगळं आपल्याला रोज एक करून पकडायला लागते. आज आपली पाडी आहे, तर हे जे बाल्टी असणार आहे हे बाल्टी मी पकडीन आणि याच्या अंदरचे बिस्किट चॉकलेट जे काही असं धापीन आणि छोटे छोटे पोट्याला देऊन देईन. ठीक आहे. एक तर पाठीवर एवढा वजन आणि आपल्याला बाल्टी दिली एवढी जड. सगळ्या मुलांसाठी चॉकलेट बिस्किट आहे आणि हे ड्युटी रोजच बदलत जाते. आज आपल्यावर आली आहे पाडी. तसं तर पाणी बसून प्यायला पाहिजे, पण बसलो तर उठू नाही शकेल. कापड लावल्यामुळे ते पाणी गाळून पण येते, कचरा येत नाही आतमध्ये. असे छोटे छोटे टिलो लोक राहते जे आपल्याला टॉफी मागत राहते, म्हणजे चॉकलेट. शायद ये कुछ कहना चाहती है. 2-4 दिवस पहिले आपल्याला चुना भेटला होता, आज पुन्हा एकदा भेटला आहे. लावून टाकू तर आपण काढे नाही झाले पुढे. जिम्बाब्वे जिम्बाब्वे. सर उन्होंने क्या बोला, ऐसा थोड़ा सा लगा हो जाएगा. मैं लगा दिया थोड़ा सा. अच्छा. और फिर रगड़ा तो ऐसा हो गया सर. माहित नाही चेहरा कसा दिसतोय, पण सगळेजण पाहून हसून राहिले. थोडा समोर जाऊ आणि चेक करू आपण मोबाईलमध्ये का आपला चेहरा कसा दिसतोय. ओके, तोपर्यंत ग्लेशियरचा मजा घेऊ आपण. 18व्या दिवशी खूप महत्त्वाचं नॉलेज देण्यात आलं. ग्लेशियरवर क्लाइम्बिंग करत असताना जर कोणी क्रेव्हासमध्ये पडला तर त्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करायचं याचं नॉलेज इथं देण्यात आलं. नंबर 1, आप कैसे हो? नंबर 3, मैं ठीक हूँ, मुझे थोड़ा सा सहारे की जरूरत है. एक साथ 4 पॉइंट क्लाइम अप. 1 2 3 अप. इसमें देखने वाली बात क्या है, सबसे पहले लेफ्ट वाला आइसेक्स ऊपर लगाया जाता है, फिर उसी के बराबर में राइट वाला लगाया जाता है.
फिर दोनों पिलरों की मदद से ऊपर चढ़ा जाता है। 1 2 3 3 स्टेप लिए जाते हैं। तीसरा स्टेप जो होता है वो सेकंड स्टेप के बराबर में लाना होता है, ठीक है। और हल्का सा दोनों पाँव में गैप रखना होता है। और जैसे वो वापस डाउन हो जाते हैं तो सारे कदम ताल करते हैं, फिर थम करके थम खाली 1 2 बोलते हैं। और उसके बाद सबसे पहले क्या करते हैं, अपनी आईएसएस के हैंड लूप से हाथ बाहर निकालते हैं और वॉल पे लगा देते हैं दोबारा से। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 19वा दिवस आणि आईसक्राफ्टवर जाण्याचा आज आपला 4था दिवस। 4 दिवसात आपल्याला आर्मीचे काही बेसिक स्टेप्स शिकवले आहेत, त्याच्यानंतर 2 पॉईंट 10 पॉईंट आणि 3 पॉईंट कॉन्टॅक्ट शिकवला। आज आपल्याला 4 पॉईंट कॉन्टॅक्ट शिकवणार आहेत। जेव्हा 90 डिग्री आईसची क्लाइम्बिंग वॉल राहते तेव्हा आपल्याला ते 4 पॉईंट कॉन्टॅक्ट उपयोगात आणावं लागते। माउंटेनमध्ये ट्रेकिंग करत असताना आपल्यासमोर माउंटेनचा 65 डिग्रीवर इन्क्लाइंड असलेला पोर्शन समोर आला तर कशा पद्धतीने क्लाइम्बिंग केली पाहिजे याची प्रॅक्टिस इथे देण्यात आली। नंबर 8 पिलर ओके। 4 पॉइंट के लिए पोजीशन 4 पॉइंट 4 पॉइंट 4 पॉइंट ऑल क्लाइमर 4 पॉइंट से एक साथ क्लाइम अप। 1 2 1 2 3 अप 1 2 मनोज भाई साथ में रखने हो। 3 अप 1 2 3 अप। पहले ये वाला स्टेप यहाँ पे लगे, इसको यहाँ पे लाएंगे। रुकना अभी, पहले सुन। 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 दिवसभराच्या शरीर थकवणाऱ्या ट्रेनिंग नंतर संध्याकाळी सेंडअप पार्टीची प्रॅक्टिस केली जायची आणि जो व्यक्ती खाली दिसला त्याला उचलून गवत कापण्यासाठी नेलं जायचं। जे लोक खाली बसून आहे त्यांना उचलू आणत आहे आणि त्यांचा वॉर्मअप करून राहिले, बाकीचे तिकडे प्रॅक्टिस करून राहिले, डान्सची प्रॅक्टिस। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 20वा दिवस ग्लेशियर ट्रेनिंगचा आज शेवटचा दिवस। उद्या रेस्ट होणार आणि परवा आपण मूव्ह करणार पहलगामसाठी। ट्रेनिंगमध्ये आपल्याला बेस मेकिंग शिकवलं जाते। क्रेव्हासेसमध्ये काही इन्सिडेंट झाले तर आपल्या साथीदाराला कसं वाचवायचं ते शिकवलं जातं आणि 4 पॉईंट कॉन्टॅक्टची ट्रेनिंग। सो दमही बहुत लागत आहे चालताना। शेवटच्या दिवशी आईसवरून कशा पद्धतीने रॅपलिंग करत खाली उतरायचं याचं नॉलेज देण्यात आलं। कोर्सच्या पहिल्या दिवसापासून तर कोर्सच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकाला एक सुंदर सवय लावण्यात आली आणि ती म्हणजे स्वच्छतेची सवय। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा जो एवढा मोठा चांगला परिसर आहे, या परिसरामध्ये किती जास्त कचरा आहे आणि या कचऱ्याला कुठेतरी आळा घालला पाहिजे। बघा, या प्रकारचा असा कचरा आम्ही जमा करू आणत आहोत। जो आमचा इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यातर्फे रोजच असा कचरा उचलला जाते आणि होऊ शकेल तेवढा आम्ही स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, आज 21 तारीख फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आपली आईसक्राफ्टची टेस्ट होणार आहे। सगळी पीटी एक्सरसाइज जेवढा पण काही हार्डवर्क होता त्याचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आहे। आज आखिरी दिन है, आज सनमर्ग का आखिरी दिन है। गिन गिन के निकाले हैं दिन यहाँ। वो कुछ नहीं किया ना, मैं सोचता हूँ कि मैं यहाँ पर और चल पड़े कोर्स तो मजा आ जाएगा। अरे कौन है? आखिरी दिन है, कुछ कहना चाहते हो? आखिरी दिन सबका बढ़िया रहे, सबका लास्ट है और बहुत बहुत
पता ही हो. सनस्क्रीन लावून घेऊ आपण आणि शेवटचा दिवस आहे. काळा झालाच आहे आपण. काढा झाला म्हणजे माझ्या एवढा का? एवढं बी नाही. आज 21 जून, आज जागतिक योगा डे आहे, म्हणजेच वर्ल्ड योगा डे. आणि आज तोच डे साजरा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण चाललो योगा करण्यासाठी जिमच्या ग्राउंडवर. योगा डे सेलिब्रेट झाल्यावर प्रत्येक व्यक्ती पोहोचले एक्झाम ग्राउंडवर, जिथे प्रत्येकाची एक्झाम घेण्यात आली. प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर प्रत्येकी 5 मार्क दिले जाणार होते. बाकी आगे मिलिए. नंबर 3 स्टॉप. 1 2 1 1 2 1 1 2 1. एक्झामचा एंड वायवा सोबत होऊन आम्ही निघालो पहलगामकडे, जिथे प्रत्येकाला सेंड अप पार्टी मिळणार होती. दिवसानंतर पोहोचल्यानंतर खूप मस्त वाटतंय. एन्व्हायरमेंट चांगलं होतं तिकडचं. स्लिपिंग बॅगमध्ये झोप नीट नव्हती लागत, इथं चांगली लागेल. 22व्या दिवशी फक्त प्रॅक्टिससाठी टाइम दिला होता, जिथे प्रत्येक व्यक्ती जोर लावून प्रॅक्टिस करताना दिसत होते. फायनली आज शेवटचा दिवस आहे आणि सगळे लोक आता इक्विपमेंट जमा करून राहिले आहेत. जे इक्विपमेंट आपल्याला स्टार्टिंगला दिले होते एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, हे सगळे इक्विपमेंट वापस करून राहिले आहेत प्रत्येक व्यक्ती. कोर्सच्या 22व्या दिवशी इन्स्टिट्यूटमध्ये नवीन चेंज झाला. या दिवशी जव्हार इन्स्टिट्यूट माउंटेनिअरिंगचे नवीन प्रिन्सिपल इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले, जिथे प्रिन्सिपल सरांचा खूप जोमाने प्रत्येकांकडून स्वागत करण्यात आला. तेवीसव्या दिवशी सकाळी सकाळी MCQ टाईपचे 50 मार्काची एक्झाम घेण्यात आली, ज्या मार्क्सवरून प्रत्येकाची ग्रेड डिसाईड करण्यात येणार होती. मित्रांनो, आज 23वा दिवस आणि आता आपली एक्झाम झाली. थेरी एक्झाम नंतर पूर्ण दिवस क्लाइम्बिंगसाठी देण्यात आला. वाह, बढ़िया पवनदा. इससे नहीं हो पाएगा, बस यहीं तक जा पाएगा. इसको बस ज्ञान देना आता है और बाकी कुछ कर नहीं पाता. बस अब ये गया. आणि फायनली सेंड अप पार्टीचा प्रोग्राम सुरू झाला. और फोन पे बात कर रहा था क्योंकि लोग बार बार फोन करते मैं कभी जिसने BMC AMC SNR सब कर रखा था. और दूसरा ये टूटे हाथ का, जिसकी इच्छा थी ऑलमोस्ट 70 डिग्री स्लैब हो.
मेरा महबूब मुझे मेरे आंगन में पुकार रहा होगा। सपना ऐसा जो काश हर रात आ बसे। बंद कर। एक सुबह ऐसी होगी, सुबह जो खुशी में मेरे संग नाचेगी, उस रात के बाद की सुबह जो रात में हम सताए हुए जख्म सीने पे खाए हुए। अशा प्रकारे एका महिन्याच्या BMC कोर्समध्ये एक माउंटेनियर कसा असायला हवा याचं नॉलेज घेऊन प्रत्येक व्यक्ती निघाला घराकडे। जर सर काही बोलत राहिले ना, जर मुलं लक्ष नाही दिलं तर असं बेंड पोझिशन करायला लावते आणि पुशअप मारायला लावते। अशी सजा भेटते इथं। किसके पास है दूसरा? किसके पास है? गिरी गिरी बोल दो। किसके पास रहेगा? बोल दो बैंड हो जा। किसके पास है बोल रहा हूँ? बैंड हो जाओ। बता दो यार किसके पास है? सीट अप सारे सीट अप करिए। ये सीट अप करिए सारे। सीट अप ऐसे मारूंगा ना फिर याद करोगे घर जाके मेरे को। लेटी पाओगे फिर। सीट अप करिए। ऐसे मारूंगा। बहुत बचावते इथं जिम मध्ये। सीट अप करिए। यस सर।